नमस्कार मित्रांनो, मी उल्हास पाटील शेअरिंग ट्रूथ या व्लॉगवर आपलं स्वागत करीत आहे. पहिल्या व्लॉगला आपण दिलेला प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे. आज दुसऱ्या व्लॉगमध्ये आपण छत्रपती शिवराय यांचे गुरु या विषयावर चर्चा करणार आहोत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण यावरून गेले 150-200 वर्षे मोठा गदारोळ सुरू आहे. भारतीय संस्कृती गुरुच्या महात्म्याचं बंधन करणारी जशी परंपरा आहे तशीच खंडन करणारी ही परंपरा आहे. गुरु साक्षात परब्रह्म म्हणणारी जशी परंपरा आहे तशीच एक करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा पूस नाही पायचार मनुष्य परी कुत्रीची इतक्या कठोर शब्दात गुरु शिष्य संप्रदायावर टीका करणारी जगद्गुरु तुकारामांची परंपरा आहे. गुरु गोविंद दो खडे लागू किसके पाव बलिहारी हो गुरु की गोविंद दिखाय अशा शब्दात संत कबीर गुरु हा परमेश्वराहूनही थोर आहे असं म्हणतात. तर शरीराहून आत्मा दावी ना मजला धिक्कार गुरुला ज्योती म्हणे अशी म्हणणार अशा शब्दात महात्मा ज्योतिराव फुले गुरुचा धिक्कार करतात. कोणाच्या चरणी आपलं विचार स्वातंत्र्य गहाण ठेवू नका असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय. अशी परस्पर विरोधी मतं आपल्याला दिसतात याला कारण आहे. मी जे सांगतो ते सत्य आहे किंवा नाही हे तपासून पहा आणि ते जर तुमच्या बुद्धीला पटलं तरच ते स्वीकारा असं सांगणारी जशी तथागत गौतम बुद्धांची गुरु परंपरा आपल्याकडे आहे तशीच शिष्याचा अंगठा कापून त्याची आयुष्यभराची साधना मातीमोल करणारे द्रोणाचार्य किंवा गुरुची झोप मोडू नये म्हणून भुंगा मांडी पोखरत असतानाही इतकीही हालचाल न करता ज्या कर्णाने आपल्या गुरुची झोप मोडू नये यासाठी प्रयत्न केला त्या गुरुला त्याच कर्णाला शिष्याचा अंगठा कापून घेऊन त्याची आयुष्यभराची साधना मातीमोल करणाऱ्या द्रोणाचार्याची परंपरा आहे. आपल्या गुरुची झोप मोडू नये म्हणून भुंगा आपली मांडी पोखरत असतानाही ज्याने यत्किंचितही हालचाल केली नाही त्या कर्णाला त्याची जात समजल्यावर तुला ऐनवेळी या विद्येचा विसर पडेल म्हणून शाप देणाऱ्या परशुरामासारखे गुरुही आपल्याला या परंपरेमध्ये आढळतात. वैदिक धर्माच्या अवकाशात गुरु असलाच पाहिजे हा आग्रह आहे. कारण चातुर्वर्ण व्यवस्थेत गुरु फक्त ब्राह्मणच असावा असा दंडक आहे. झाला जरी भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ अशी ब्राह्मणाबद्दल मान्यता आहे. ब्राह्मण पुरुष वगळता ब्राह्मण स्त्रियांसकट सर्व स्त्री पुरुष शूद्र आहेत, तुच्छ आहेत, त्यांना गुरुपदाचा अधिकारच नाही असं वैदिक शास्त्र सांगतं. याला विरोध करणाऱ्यांची काय गत होते ते डॉक्टर आह साळुंखे यांनी वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच नमूद केलं आहे. ते म्हणतात त्यांना भेटलेला एक वैदिक संन्यासी त्यांना सांगतो, शंकराचार्यांनी काही नुसती भाषणं करून बौद्धांना हरवलं नाही तर हातात चिमटे घेतलेल्या साधूंना पाठवून आणि त्यांच्या नरडीला चिमटे लावूनही हरवलं. कुमारील भट्टांनी विरोधकांची कौशल्य जाणून घेण्यासाठी आपले विरोधक असलेल्या काही जणांना आधी गुरु म्हणून स्वीकारलं, पण नंतर त्यांनी त्यांच्यापैकीच आपले गुरु असलेल्या पण अवैदिक मार्गाचे अनुयायी असलेल्या 7 जणांची हत्या केली. कच्छ देवयानीची कथा तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. कच्छ शुक्राचार्यांकडे संजीवनी मंत्र विद्या मिळवण्यासाठी जातो. शुक्राचार्यांना गुरु मिळवतो आणि संजीवनी मंत्र प्राप्त होतात. शुक्राचार्यांकडे पाठ फिरवून देवयानीला फसवून तो सरळ आपल्या याच्याकडे निघून जातो. कुमारील भट, कच्छ हे दोघेही गुरु साक्षात परब्रह्म म्हणणाऱ्या वैदिक परंपरेतले आहे. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. या पार्श्वभूमीवर गुरु शिवरायांचे गुरु कोण याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. गुरु म्हणजे कोण? जो जीवनाला दिशा देतो, ध्येय देतो, कशासाठी जगायचं, कशासाठी लढायचं, कशासाठी मारायचं याचं जो भान देतो तो त्या व्यक्तीचा गुरु म्हटला पाहिजे. शिवरायांना हे भान कोणी दिलं? रामदासांनी दिलं, दादोजी कोंडेवांनी दिलं, जगद्गुरु तुकारामांनी दिलं की राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजांनी दिलं? या आपल्याला विचार करावा लागेल. सर्वप्रथम आपण रामदासांचा विचार करू. खडकावर बसून कुठेतरी बोट दाखवणारे रामदास स्वामी आणि त्यांच्या शेजारी अग्नीने उभे असलेले शिवाजी महाराज असं चित्र पाहत आमची पिढी लहानाची मोठी झाली. शिवरायांचे गुरु रामदास असं घोकत आमची पिढी मोठी झाली. एके दिवशी अचानक हा शिवरायांचा गुरु होता तर राज्याभिषेकाच्या वेळी कुठे उलटला होता? हा दिनकरराव जवळकरांचा प्रश्न झांग उतरवणारा ठरला. असल्या भंगड गोसाड्यांनी जर राज्य स्थापन केलं असतं तर तलवार बहादरांची गरजच काय होती? हा त्यांचा प्रश्न विचारांना चालना देणारा होता.
अनेक इतिहासकार आणि ब्रह्मपुरंदरे सारखे अनैतिहासकारही रामदास शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा पुरावा नाही असं सांगत असतानाही रामदासाला शिवाजी महाराजांचं गुरुपद कोणी आणि का चिटकवलं हा प्रश्न आहे. रामदास आणि शिवाजी या विषयावर लिहिणारे मागच्या पिढीतील एकमेव इतिहासकार नर फाटक यांनी विविध ज्ञान विस्तारच्या जुलै 1929च्या अंकामध्ये स्पष्टपणे सूत्रबद्धपणे याच्यावर प्रकाश टाकला आहे. ते लिहितात की शिवाजी महाराजांच्या सभासदी बखरीचा करता कृष्णाजी अनंत याने शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष कारभारामध्ये सहभाग घेतला होता. त्याच्या बखरीत रामदासाचा मुळीच उल्लेख नाही. 91 कलमी बखरीतही रामदासांचा उल्लेख नाही. स्वानुभव दिनकर ग्रंथाचे कर्ते दिनकर स्वामी रामदासांचे आरंभीचे शिष्य होते. त्यांच्या गुरुचरित्रात शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. मेरू स्वामी म्हणजे रामदासांच्या अनंतमौनी शिष्यांचे शिष्य, त्यांच्या रामसोहळा ग्रंथात रामदासाचे विस्तृत चरित्र आहे, पण त्यात शिवाजी महाराजांचे नावही नाही. श्री चंद्रशेखर शिकरे यांनी आपल्या प्रति इतिहास या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये पान नंबर 75 वर ही सगळी माहिती दिली आहे. नर फाटक यांच्या या सत्यकथनामुळे त्यांच्या रामदासी जमातीने त्यांचा जन्मभर छळ केला असं मामा देशमुखांनी आपल्या मनुवादाशी लढा या ग्रंथात नोंदवलं आहे. रामदास हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एक भयानक फॅसिस्ट पंथ आहे असंही मामा देशमुख मानतात. रियासतकार सरदेसाई यांनी रियासतीचा पहिला खंड प्रकाशित केला. त्यात रामदास आणि शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता यावर त्यांनी 70 पानं खर्च केली होती. पण म्हणून महाराष्ट्रातल्या वाचनालयांनी त्या ग्रंथावर बहिष्कार घातला, कारण वाचनालयावर ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. त्यामुळे सरदेसाईंच्या त्या ग्रंथाच्या प्रती खपल्या नाही. नाईलाजाने दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्यांनी रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या संबंधावर आधारित स्वतंत्रपणे भरपूर लेखन झालं आहे असं सांगून हे प्रकरण गाळून टाकलं. यालाच ब्राह्मणी दहशत म्हणतात असं मामा देशमुखांनी नोंदवलं आहे. त्र्यंबकशंकर शेजवळकर म्हणतात, ब्राह्मणी इतिहासाचा हा जो नवीन डोलारा उभारला त्याला मुळातच बिलकुल आधार नव्हता. त्यांनी सत्य झाकून ठेवलं आणि महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक जग त्यांच्या सत्तेखाली असल्याने त्यांना तसं करणं शक्य झालं. पुढे केळुसकरांसारखे सापेक्षी मराठे स्वतः बखरी वाचून पाहू लागले तेव्हा त्यांना आढळलं की एकाही ऐतिहासिक बखरीत शिवाजीने रामदासाच्या झोळीत राज्य घातल्याची कथा नाही. परंतु केळुसकरांचं पुस्तक ब्राह्मणात जवळजवळ वाचलेच गेलं नाही. त्यांनी त्या ग्रंथावर वाळी घातली. नको असलेल्या माणसाचे नको असलेले विचार, नको असलेले मत महाराष्ट्र जनतेसमोर येऊ नये अशी योजना करण्यात ब्राह्मण आस्थागायत यशस्वी झाले आहेत असं शेजवळकरांनी म्हटलं आहे. प्राध्यापक नरहर कुरुंकर शिवाजीवर लिहितात, शिवाजीच्या राज्यस्थापनेच्या उद्योगाला प्रारंभ 1645चा. त्याची मुद्रा असलेले नक्की पत्र 1646चे. रामदासी पंथाची स्थापना 1649ची. हा कालानुक्रम लक्षात घ्यावा. राज्य निर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हा याचा अर्थ आहे. रामदासी पंथ आदिलशाही स्थापिला गेला व चाफळ देवस्थानाचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रू आहेत. मुदळकर बाजी घोरपडे आणि मुरार जगदेव दिनायकराव यांनी रामदासाच्या जमिनीला इनाम दिल्याची माहिती आहे. नरफाटक लिहितात, मुरार जगदेव बाजी घोरपडे हे शिवरायांच्या शत्रू पक्षातील होते व विशेषतः शहाजी राजांचे कट्टर विरोधक होते. मुस्तफा खानाने शहाजी राजांना फसवून अटक केली होती आणि त्याला बाजी घोरपडेने मदत केली होती. इसवी सन 1664 मध्ये म्हणजे तब्बल 16 वर्षांनी संधी येतात शिवाजी राजांनी बाजी घोरपडेचा निकाल लावला. मुरार जगदाने तर पुण्यावरून गाढवांचा नांगर फिरवला होता. यावरून रामदासाभोवती शिवाजी महाराजांच्या शत्रूंचे कोंडाळे होते किंवा रामदासच शिवाजी महाराजांच्या शत्रूंसोबत संधान जुळून होता असं म्हणता येईल असं संत तुकारामांचे वैकुंठ गमन भ्रम आणि वास्तव या ग्रंथाच्या लेखिका डॉक्टर लता महाले यांनी म्हटलेलं आहे. रामदासाच्या वास्तव्यापासून जवळच असलेल्या वाईच्या ब्राह्मणांनी अफजल खानाचा जाहीर सत्कार करून शिवरायांना जीवे मारण्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. याच वाईच्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांवर वार केला होता. जयसिंगाच्या स्वारीच्या वेळी सासवडच्या 400 ब्राह्मणांनी जयसिंग व दिलवर खान जिंकावेत यासाठी कोटीचंडी यज्ञ केला होता. असं असताना
जर रामदासाचा एवढा प्रभाव त्या काळामध्ये होता तर रामदासाच्या प्रभाव क्षेत्रातील माणसं शिवरायांच्या विरोधामध्ये अशा प्रकारे कटकारस्थान करताना कृती करताना आपल्याला दिसतात. यावरूनच आपल्याला असं लक्षात येतं की रामदासाचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नाशी काही संबंध नव्हता. खुद्द रामदासाने 3 एप्रिल 1672 रोजी शिवरायांना लिहिलेल्या पत्रात तक्रार केली आहे. रामदास म्हणतात, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. इथे रामदास तुमचे देशी म्हणत आहे, आपले देशी म्हणत नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. यावरून शिवरायांनी त्याची दखल घेतली नाही अशी त्याची तक्रार आहे. शिवरायांना रामदास नावाचा कोणी प्राणी स्वराज्यात राहत आहे, वास्तव्य करत आहे, ज्याचीही माहिती नसणं आणि त्याची त्यांनी दखल न घेणं, यावरून रामदास शिवरायांचा गुरु असण्याची काहीही शक्यता नाही हे स्पष्ट होतं. रामदासांची आणि शिवाजी महाराजांची भेट राज्याभिषेकापूर्वी झाली नव्हती याबाबत सगळ्यांचं एकमत आहे असं हवी राजमानेंनी म्हटलेलं आहे. रामदासाचं वास्तव्य ज्या परिसरात होतं तो भाग आदिलशाहीत होता आणि रामदासानेच लिहून ठेवलंय, ज्याचे देशी वास्तव्य करावे त्याच्याशी इमाने वर्तावे. आदिलशाहीच्या देशात वास्तव्य करणारा रामदासाचं इमान हे आदिलशाहीच असणार हे प्रत्यक्ष रामदासाच्या लिखाणातून आपल्याला स्पष्ट होतं. यावरून रामदास हा आदिलशहाचा चाकराचाच चाकर होता ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. बाळासाहेब मिसाळ यांच्या पुस्तकातील मलपृष्ठावर रामदासाची आदिलशहास अर्जी या मथळ्याखाली रामदास आदिलशहासमोर घुटणे टेकून बसला आहे असं दासबोधातील अस्सल चित्र छापलं आहे. अर्जीच्या ओळी आहेत, तुमच्या पायास्वामी दास शाह अर्जी ऐकावी, शिवाजीच्या राज्याची धूळ घालवावी. दासाचाही दास आपुला मी रामदासी, दरबार आपला आदिलशाही हीच माझी काशी, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दासबोधाच्या मूळ प्रतीमध्ये दिसून येतं. आदिलशाहच्या चाकराचा चाकर असल्याचं रामदास स्वतः सूचित करतो हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. वीर वामनराव मोहिते यांनी कुलगुरू डॉक्टर व्ही कोलते यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते लिहितात, रामदास हा औरंगजेब व आदिलशहाचा हेर आहे हा मी मांडलेला सिद्धांत त्यांनी म्हणजे आचार्य अत्रे यांनी चूक आहे हे दाखवून द्यावे. माझे म्हणणे त्यांनी खोडून काढावे. त्यांनी हे केले तर मी माझे म्हणणे मागे घेईल. इतकंच नाही तर अमरावतीत आपल्याच अध्यक्षतेखाली जाहीर सभा घ्यायची तयारी दाखवून या सभेला आचार्य अत्रेंसहित सारे महापंडित बोलवा असं आव्हानही वीर वामनराव मोहिते यांनी दिलं होतं, जे आव्हान कधी कोणी स्वीकारलं नाही हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. औरंगजेबाने रामदासा पुढे तुपाने चपचपलेलं मासन्न ठेवलं होतं. या संबंधी दास विश्राम दास ग्रंथात 25.107-25-108 मध्ये म्हटलं आहे, माठघृताने चमचमीत अन्न पोलावसानं पुढे ठेवून स्वीकारा म्हणे कर जोडून तो हास्य आले समर्था. म्हणजे रामदास स्वामींच्या समोर औरंगजेबाने तुपाने चपचपलेलं मासन्न खाण्यासाठी ठेवलं आणि हे आपण स्वीकारा असं हात जोडून तो विनंती करतो आहे असं रामदास स्वामींचे शिष्य दासविश्राम धाम मध्ये लिहित आहेत. हा ग्रंथ रामदासाच्या शिष्यांनी लिहिला आहे. यावरून रामदास आणि औरंगजेबाच्या संबंधावर प्रकाश पडतो. ज्या रामदासाचे औरंगजेबाशी आदिलशाहशी अशा प्रकारचे संबंध आहे तो शिवाजी महाराजांचा गुरु किंवा स्वराज्याचा प्रेरणादाता असू शकेल काय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. 22 जुलै 1672 रोजी शिवरायांनी दत्ताजी पंत आणि गणेश गोजदाऊ यांना आज्ञा दिली की रामदास गोसावी व देवाकरिता जे ब्राह्मण तेथे येऊन राहतात त्यांचा परामर्श घ्यावा. रामदासाचा शिवरायांनी केलेला एकेरी उल्लेख हा राज्यकर्त्याने याचकाला केलेला उद्देशून केलेला आहे. राजे लोक अशा असंख्य भटभिक्षुकांना आश्रय देत. अशा असंख्य भटभिक्षुकांपैकी एक कदाचित रामदास त्या काळी असू शकतो. कारण रामदासाचे आश्रयदात्यांचा शिवाजी महाराजांनी मोड केल्यानंतर तो शिवरायांकडे येण्याचा प्रयत्न करू शकतो. पण या आश्रितांना राजाचे गुरु म्हणणं हे हास्यास्पद ठरेल असं चंद्रशेखर शिखरे आपल्या प्रतिइतिहास या ग्रंथात लिहितात. त्याचप्रमाणे प्राध्यापक अशोक राणा म्हणतात,
शिवरायांच्या उदात्त व्यक्तिमत्वाचे श्रेय लाटून त्यांची कर्तबगारी नाकारण्याचा प्रयत्न गेली 200-250 वर्षे चालू आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे शिवकालीन महंत रामदास यांनी स्वामी यांना त्यांच्या गुरुपदी बसविण्याचा प्रयत्न केला गेला. आजही शिवाजी राजांचे चरित्र अवगाहन करण्याच्या ओघात ते रामदासाचे शिष्य होते असे आवर्जून सांगण्यात येते. यामागील ब्राह्मणी कावा लक्षात यावा व ऐतिहासिक तथ्य समोर येऊन बहुजन समाजाची फसवणूक थांबावी यासाठी हा सारा खटाटोप केला असल्याचं प्राध्यापक अशोक राणा नोंदवतात. प्रभूचा महिमा वाढवण्यासाठी भक्तांनी थाप मारणे किंवा बोलणे गैर नाही तर श्लाघ्य आहे अशी ख्रिस्ती धर्मोपदेशक सेंट पॉल याप्रमाणे हनुमान स्वामीची ही समजूत असावी. पण त्यात विश्वसनीय भाग फारच थोडा दिसतो. त्याच्या आधारावर आधुनिक ब्राह्मणांनी शिवाजीच्या गुरुत्वाचे मोठेपण स्वतःच्या जातीला चिटकवणे ही भ्रमिष्टपणाची पराकोटी म्हटली पाहिजे. पण अशा बालिश चाळ्यात महाराष्ट्रातील शहाण्यासुरत्या लोकांनी 3 पिढ्या कालापव्य केला व लोकांना चुकीच्या मार्गाने हिंडवले ही गोष्ट इतिहासात विसरता येण्यासारखी नाही. या हुल्लडीला इतिहास लेखक, तत्वज्ञानी, कादंबरीकार, निबंधकार आणि कवी हे सर्वच कमी जास्त प्रमाणात बळी पडले व समाजावर त्याचा मोठा अनिष्ट परिणाम घडला हे नमूद केले पाहिजे असं त्र्यंबकशंकर शेजवळकर आपल्या शिवछत्रपती या ग्रंथामध्ये सांगतात. शिवरायांचे गुरु रामदास होते काय? या पुस्तकात प्राध्यापक अशोक राणा म्हणतात, शिवराज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना शुद्ध ठरवण्याच्या ज्या खटपटी झाल्या त्यात कोणताही ब्राह्मण त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. किमान शिवरायांना शिष्य मानणाऱ्या रामदासाने तरी यावेळी धावून यावे. पण मदतीचे तर राहूच द्या, साधी उपस्थितीही यावेळी रामदासाची नव्हती. यावरून शिवाजी रामदास संबंधावर झगझगीत प्रकाश पडतो व ब्राह्मणी इतिहासकारांनी केलेल्या लबाड्यांची शहानिशा होते. विविध पुराणांच्या अंगाने रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाविषयी आपण माहिती घेतली. आता जरा थोड्या वेगळ्या अंगाने विचार करून पाहू. छत्रपती शिवराय हे उज्ज्वल निष्कलंक चारित्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. ग्रँड डफ हा इंग्रज इतिहासकारानेही गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजी महाराजांनी आपल्या शिपायांना बंदी केली होती असं नोंदवलं आहे. मोहिमेत जाताना कुणीही बटकिनी, कुंडुनी वा कलावंतीनी नेऊ नये, कुणाही स्त्रीस बटकीन बनवता येणार नाही असा शिवरायांचा सक्त आदेश होता असं गोविंद पानसरेंनी आपल्या शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. गावातल्या एका सामान्य स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे त्यांनी हातपाय तोडले होते. सावित्री देसाईनेवर बलात्कार करणाऱ्या आपल्या सेनापतीचे सखुजी गायकवाडाचे डोळे काढून त्याला अंधार कोठडीत फेकले होते. स्त्रियांना सन्मानाने निर्भयपणे जगता यावे यासाठी शिवरायांची ही सारी धडपड होती. शिवरायांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला याच्यावरून दिसून येतो. या उलट रामदासाचं चारित्र्य कसं होतं? नरफाटक आपल्या शिवाजी आणि रामदास या विविध ज्ञान विस्तारातल्या जुलै 1931 अंकात म्हणतात, वेणू आणि अक्का या 2 शिष्यिनी त्यांच्या म्हणजे रामदासाच्या खास मर्जीतल्या होत्या. या दोघी विधवा तरुण कामिनी होत्या. वेणूने शिष्यत्व पत्करून सर्वस्व अर्पण केल्यावर तिच्या वर्तनाची लाज वाटून लोकापवादाचा तडाखा चुकवण्यासाठी तिच्या सासर आणि माहेरच्यांनी तिला विष देखील चालून पाहिलं. याविषयीचा बबरा कानावर गेल्यावर रामदासाच्या वडील भावाने पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, लावण्य सौंदर्य तारुण्य नारी चातुर्यता चंचल चित्तहारी एकांत काळी पडता संबंधू अविलास न करी तो धन्य साधो. रामदासाचं वर्तन नैतिक नव्हतं आणि म्हणूनच त्यांच्या थोरल्या भावाला त्यांना असा उपदेश करावा वाटतो ही अगदी साधी गोष्ट आहे. रामदासाला ब्रह्मचारी असूनही विडा खाण्याची चटक होती. रात्री अपरात्री केव्हाही तल्लफ येऊन तो शिष्यिनीकडे विडा मागत असे. एकदा तर आंघोळीसाठी वेणूने काढून ठेवलेलं लुगडं रामदास 11 दिवस पांघरून बसला होता. ग्रंथ लेखनाच्या बहाण्याने प्रहरच्या प्रहर तरुण शिष्यिनींना घेऊन एकांतवासात बसे. कधी कधी आपला निग्रह वेणूच्या लढीवाळ आग्रहास्तव मोडत असे. अशी रामदासाच्या लंपटपणाची वर्णनं त्याच्या शिष्यांनीच करून केलेली आहे. यामुळे गुरुबद्दल इतरांचा भ्रमनिरास होऊ नये, इतर शिष्यांचा भ्रमनिरास होऊ नये म्हणून रामदास शिष्य भीमस्वामी लिहितो, सद्गुरूचा कधीही न यावा वीट,
सद्गुरूचा कधीही न यावा वीट, जरी झाला भ्रष्ट सर्वोपरी. जार कर्म केले जरी सद्गुरूने, मानावे शिष्याचे कृष्ण रूप. म्हणजे आपला गुरु पूर्ण भ्रष्ट झालेला असला, तो जार कर्म करत असेल, पापाचरण करत असेल, तरीही त्याला शिष्यांनी कृष्ण रूप मानावं असं रामदास शिष्य भीमस्वामी लिहितो. कारण त्याने रामदासांचं चारित्र्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. रामदास शिष्य दिनकर स्वामींचा हवाला देऊन नरफाटक लिहितात, शिष्य संप्रदायात बायका होत्या असे नव्हे, तर त्या खास मेहरबानीतल्या व रात्री शरीर सेवा देणाऱ्या होत्या. जेव्हा रामदास मठात राहत तेव्हा गाद्या गिरद्या पलंग आणि शिष्यिनी असा त्यांचा झोपेचा सरंजाम असे. रामदासांचे चरित्र बघायचे झाले तर त्यांच्याच रामदासी साहित्यात त्यांच्या वर्णवर्चस्वादी अहंकारी स्वभावाचे, त्याच्या व्यभिचारी व अनाचारी वृत्तीचे आणि श्रीलंपटपणाचे अनेक दाखले त्याच्याच निस्सीम शिष्य वृंदांनी नोंदवून ठेवलेले आढळतात, असं डॉक्टर लता महाले संत तुकारामांचे वैकुंठ गमन भरम आणि निराश यामध्ये आपल्याला सांगतात. रामदासाचं नुसतं चित्र जरी आपल्याला आठवलं तरी त्याचा तुपा मांसल चरबीयुक्त देह लक्षात येतो. अशा अय्याशी व्यभिचारी लंपट माणसाचं वर्णन दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची करतो अशा शब्दात केलं जातं. डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या आणि कंदमुळ्या खाणाऱ्या कोणा आदिवासीच्या अंगावर इतकी चरबी कोणी पाहिली आहे काय? शिष्यिनींच्या गरायात झोपणाऱ्याला, शिष्यिनीचं लुगडं 11 दिवस पांघरून बसणाऱ्याला त्याच्या मेंदूमध्ये विश्वाची चिंता असते की आपली पोटाची व पोटाकडची भूक भागवण्याची हे कळायला फार बुद्धीची गरज नाही. असा हा माणूस शिवरायांचा गुरु असू शकत नाही. याशिवाय दास विश्राम बोधातील अशीच एक कथा आहे. एकदा रामदास शिवाजीकडे गेला आणि त्याची बायको मागितली. ताबडतोब शिवाजीने आपल्या सर्व बायका शृंगार साज चढवून रामदासा पुढे हजर केल्या. त्यातील देखण्या धाकटीला पसंत करून विलासद्रव्यासह तिला विशिष्ट स्थळी नेऊन ठेवण्याची आपल्या शिष्याला म्हणजे शिवाजीला त्याने आज्ञा केली आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञेप्रमाणे तिला पोच करून ते आपल्या छावणीत गेले. शिवाजी महाराजांजवळ बायको मागताना रामदासाने ती आपल्यालाच पाहिजे असे सांगितले आणि शिवाजीच्या धाकट्या पतीलाही आपली निवड झाल्यामुळे कृतार्थ झाले असे वाटले. अशा प्रकारची कथा दास विश्राम बोधामध्ये आपल्याला दिसून येते. ज्या पेशवाईत घटकंचुकीचे आणि पैठणी सरदारकीचे खेळ, नागड्या बायांच्या धावण्याच्या स्पर्धा सुरू होत्या, त्याच काळात हे असं अभिरुची होऊन विहीन लेखन झालेलं आहे. शत्रू स्त्रीचाही सन्मान करणाऱ्या, सामान्य स्त्रीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा सुनावणाऱ्या शिवरायांनी बायको मागणाऱ्या रामदासाला उभा चिरला असता हे काही कोणी सांगायची गरज नाही. पण जसा गुरु तसे शिष्य, गुरुने व्यभिचार केला तरी त्याला कृष्णरूप समजावं असं म्हणणारे शिष्य रामदास हा आसारामचाच पूर्वसूरी असल्याचं आपल्याला दाखवून देतात. याहून महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवराय आणि रामदास यांच्यातला मूलभूत एक फरक आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या कृतीतून मनुस्मृतीची सर्व बंधनं टकाटक तोडून टाकली होती. स्वतः तलवार धारण केली होती, राज्य कमावलं होतं, संपत्ती कमावली, विविध जाती जमाती आणि धर्मातल्या लोकांनाही त्यांच्या क्षमतांनुसार पद दिली. महार, मांग, रामोशी, आदिवासी, मराठा, माळी, साळी, कोळी, कुंडी, सुतार, न्हावी, धनगर, बेरड, बाणी, भिल्ल, मुसलमान या साऱ्यांच्या विकासाच्या वाटा मनुस्मृतीने बंद केल्या होत्या, त्या शिवरायांनी मुक्त केल्या. इतकंच काय, पण ब्राह्मणांनाही समान नागरी कायदा लागू केला. वेळप्रसंगी ब्राह्मणाला ठार करायला किंवा शिक्षा करायला कमी केलं नाही. शिवरायांच्या काळात ब्राह्मण अवैध राहिला नाही. कृष्णा भास्कर कुलकर्णीचा महाराजांनी खात्मा केला. शिवाजी महाराजांच्या काळात ब्राह्मण अदंडही राहिला नाही. त्यालाही चुकी केल्यास दंड दिला जाऊ लागला. हजारो वर्षे या समाजात रुजलेली ब्राह्मण मूल्य आणि व्यवस्था शिवरायांनी मोडून काढली. ही एक प्रकारे मनुस्मृतीला सूड लावल्यासारखं होतं. या उलट रामदास हा वर्णव्यवस्थेचा समर्थक आहे, मनुस्मृतीचा समर्थक आहे. गुरु तो सकलांशी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयाशीच जावे शरण अनन्य भावे, असं रामदास आपल्याला म्हणताना दिसतात. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ, विप्र वाक्य करुणी. अशा ब्राह्मण
सुरवर बंदिती, तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगतवंद्य. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, मोहम्मदी की ब्राह्मणे, या शरद पाटील यांच्या लेखात आपल्याला हा संदर्भ, या पुस्तकात आपल्याला हा संदर्भ सापडतो. क्रियाहीन मूढ म्हणजे निर्बुद्ध, मूर्ख ब्राह्मणही सर्व जगाला वंदनीय असतो असं म्हणणारा रामदास, आणि ऐसी हरामी कराल तजे गनिमांचे गनिमास, तेच तुम्ही पावाल, ब्राह्मण म्हणून कोण मुला हिजा ठेवतो, असे दरडावणारे शिवाजी महाराज या दोघांची मूल्ये, यांची विचारसरणी परस्पर विरुद्ध आहे हे स्पष्टच दिसतं. संतवादी शिवरायांचा गुरु विषमतावादी रामदास कसा असू शकेल, हा साधा प्रश्न आहे. नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे, ब्रह्मज्ञानाचा विचारू, याचा ब्राह्मणाशीच अधिकारू, वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे, गुरुत्व आले नीच याती, काही एक बाढली म्हणती, शूद्र आचार घडविती ब्राह्मणांचा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सामाजिक उत्थान झालं होतं. हजारो वर्षांची मनुस्मृतीची बंधनं तटातटात तुटून पडली होती. अस्पृश्य आणि ब्राह्मण यांना एकाच मोजपट्टीने मोजलं जाऊ लागलं होतं. ब्राह्मणांवर राजाची सत्ता चालवत नाही म्हणणाऱ्या ब्राह्मणांना शिवरायांचं राजेपद मान्य करावं लागलं. वारकरी संप्रदायाने 12व्या शतकापासून जे आंदोलन चालवलं, त्यातून अनेक ब्राह्मणेतर जातीत संत निर्माण झाले. त्यांनी वर्ण व्यवस्थेला, ब्राह्मणी वर्चस्वाला हादरे दिले. जगद्गुरु तुकाराम महाराज तर जीवाच्या आकांताने या वर्ण व्यवस्थेवर घाव घालताना दिसतात. ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढतात. वेदांताचा अर्थ आम्हासाची धावा, एरांनी व्हावा भार माथा, किंवा बरे झाले कुणबी केलो, नाहीतर दंबेचे असतो मेलो, असं म्हणून ते ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देतात. यातून ब्राह्मणांची धर्मक्षेत्रातली मक्तेदारी संपुष्टात यायला सुरुवात झाली. सामाजिक क्षेत्रातल्या वर्चस्वाला हादरे बसायला सुरुवात झाली. याबद्दलची रामदासाची मनातली मळमळ त्याच्या वरील काव्यातून व्यक्त होत आहे. शुद्ध तुकारामाला अनेक ब्राह्मण गुरु मानत, तुकारामांच्या पाया पडत. तुकारामांची पट्ट शिष्या बहिणाबाई ही स्वतः ब्राह्मण होती, आणि ब्राह्मण व्यक्ती शूद्राच्या पाया पडतात याचा राग आपल्याला रामदासाच्या काव्यातून व्यक्त होताना दिसतोय. असा हा जातीवादी, संकुचित बुद्धीचा, व्यभिचारी, चारित्र्यहीन, वर्ण वर्चस्ववादाने आणि जाती श्रेष्ठत्वाच्या भावनेने पछाडलेला रामदास छत्रपती शिवरायांचा गुरु असू शकत नाही, हे सूर्यप्रकाशा इतकं सहज आहे. तर मग हे खूळ कोणाच्या दुखातून निघालं असेल याचा आपण विचार करायला पाहिजे. आचार्य सज भागवत रामदासाच्या कार्यासंबंधात लिहितात, रामदास हे शंकराचार्यांनी पुरस्कारलेल्या नवब्राह्मण धर्माचे महाराष्ट्रातले प्रखर पुरस्कर्ते होते. भागवत नवब्राह्मण धर्म म्हणतात, हिंदू धर्म म्हणत नाही, वैदिक धर्म सुद्धा म्हणत नाही. स्पष्ट शब्दात नवब्राह्मण धर्माचे महाराष्ट्रातले प्रखर पुरस्कर्ते होते असं ते म्हणतात. चातुर्वर्ण व्यवस्थेमागील समाजदर्शन रामदासाने आदर्श म्हणून मान्य केलं होतं. या आदर्शाची महाराष्ट्रात प्रस्थापना करणं हे आपलं जीवित कार्य मानलं होतं. त्यासाठी सर्व प्रकारची संघटना करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं होतं. त्यासाठी आदर्श ब्राह्मण निर्माण केले पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्यांचा दासबोध यासाठीच निर्माण झाला आहे. संत असूनही रामदास उत्कट चातुर्वर्णाभिमानी होते. ब्राह्मणाने नीच जातीचा गुरु करिता कामा नये असा त्यांचा कटाक्ष होता. इतिहासाचार्य त्र्यंबक शंकर शेजवळकरांनीही दासबोध फक्त ब्राह्मणांसाठीच दिला गेल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ते लिहितात, रामदासांनी रिकामटेकड्या ब्राह्मण वर्गाला समाज सुधारणेचा प्रचारक नेता करण्याचे ठरवले. मवा धोंड लिहितात, खुद्द रामदास स्वामींनी आपल्या संपूर्ण लिखाणात आपण शिवाजी महाराजांचे गुरु होतो असे कुठेही म्हटले नाही. धोंडांनी इतिहासचार्य म्हणून मिरवून घेणाऱ्या विकाराजवाडे यांच्या कटकारस्थानाचा पर्दाफाश करून रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत हे ठामपणे सांगितलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या खुना संदर्भात डॉक्टर लता महाले यांनी खालीलप्रमाणे माहिती दिली आहे. जयराम बाबा वडगावकर, मोरोपंत पिंगळे, पंडित मुरार जगदेव आणि सुरुवातीच्या काळात दादोजी कोंडेव यांचाही कटकारस्थानात हातभार लागला आहे. या सर्वांना कटकारस्थानासाठी एकत्रित करणारा
आणि हत्येची संपूर्ण सूत्र हलवणारा प्रमुख रामदास आहे असं डॉक्टर लता महाले संत तुकारामांचे वैकुंठ गमन भ्रम आणि वास्तव या ग्रंथाच्या पान नंबर 140 वर स्पष्ट शब्दात नमूद करतात. 1650 तुकाराम महाराज नाहीसे झाल्यानंतरच रामदास स्वामीच्या कार्यकर्तृत्वाला बहर येतो. वैदिक ब्राह्मणांचे जोरदार संघटन केले जाते आणि त्यानंतर पेशवाई येते. अशा प्रकारचा क्रमही त्यांनी आपल्याला उलगडून दाखवला आहे. रामदास आणि शिवाजी महाराजांचा काही संबंध नसताना त्याला शिवाजी महाराजांचा गुरु कोणी केव्हा आणि का बनवला हा प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1899 मध्ये मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ लिहिला. त्यात संत तुकारामांच्या अभंगातून व्यक्त होणाऱ्या समाजाविषयीच्या तळमळीला शिवशाहीच्या उदयाचं श्रेय दिलं. तुकाराम हे शूद्र कुणबी असल्याने त्यांना इतके मोठं स्थान देण्याविषयी पुणे आणि कोकण परिसरातील ब्रह्मवृंदामध्ये प्रचंड संताप होता. याच संतापाला वाट करून देण्यासाठी इतिहासकार राजवाड्यांची लेखणी सरसावली. 1902 मध्ये ग्रंथमालेत त्यांनी राष्ट्रगुरु रामदास हा लेख लिहिला. त्यात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत रामदास स्वामीचा कसा वाटा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. विकर राजवाड्यांच्या या लेखाला राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाची ही पार्श्वभूमी होती. कोकणी ब्राह्मणांच्या मनात तुकारामांच्या बद्दल प्रचंड द्वेष होताच. या निमित्ताने मनातली मळमळ बाहेर आली आणि त्यानंतर रामदासाच्या शिष्यांनी यावर कपोलकल्पित कथा पसरवल्या. धुळ्याचे रामदास भक्त शंकरराव देव यांनी रामदास व रामदासी या मासिकात राजवाड्यांच्या मनाची री ओढणे सुरू केले आणि मग त्यांच्याच ब्राह्मण वारसदाराने कथा, उपकथा, कादंबऱ्या अशा विविध माध्यमातून कथा प्रसवल्या. त्यांचा जोरदार प्रचार केला आणि रामदासाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुपदी नेऊन बसवलं. आजही शंकरराव देवांचे वारस हे इतिहास दुष्ट कृत्य पुढे चालवत आहे असं प्राध्यापक अशोक राणा यांनी आपल्या छत्रपती शिवराय या ग्रंथामध्ये पान नंबर 122 ते 133 मध्ये नमूद केलेलं आहे. रामदास छत्रपती शिवरायांचे गुरु नव्हते. त्यांची कधीही भेट झालेली नव्हती. रामदास हा आदिलशहाचा हेर होता. आदिलशाहीतच राहत होता. त्याला शिवरायांच्या शत्रूने आश्रय दिला होता. केवळ ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादी अहंगंडातून विकार राजवाडे यांनी रामदास पुढे आणला आणि तशा वृत्तीच्या लोकांनी त्याचा प्रचार केला. हे सत्य याद्वारे आपल्याला पुढे येतोय आणि याचे जे पुरावे त्यांनी दिले ते सुद्धा फार महत्वाचे आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीतच परमानंदाच्याकडून शिवभारत नावाचा ग्रंथ लिहून घेतला होता. या ग्रंथामध्ये रामदासचा कुठेही उल्लेख आपल्याला आढळून येत नाही. शिवकालीन अनेक ग्रंथांची यादी विविध संशोधकांनी दिली आहे की ज्या ग्रंथांमध्ये रामदासाचा कुठेही उल्लेख नाही किंवा शिवाजी महाराज आणि रामदास यांचा भेट झाल्याचा उल्लेख नाही, रामदास शिवाजीचे गुरु होते याचा उल्लेख नाही. परंतु हे कारस्थान पेशवाईमध्ये रचलं गेलं आणि त्या कारस्थानाला नंतर गती दिली ती विकार राजवाड्यांनी दिली आणि त्यानंतर त्या प्रवृत्तीच्या जातीवादी लोकांनी, ब्राह्मण वर्णवर्चस्ववादी लोकांनी कारस्थान करून रामदास शिवाजी महाराजांच्या गुरुपदी इथं बसवला. हे सत्य याद्वारे आपल्या पुढे पुढे येत आहे. आपणही याच्यावर विचार करा. आपल्याला या बाबतीत अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी वेगवेगळे ग्रंथ आहे. संत तुकारामांचे वैकुंठ गमन भ्रम आणि वास्तव हा डॉक्टर लता महाले यांचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये रामदासांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यानंतर चंद्रशेखर शिखरे यांचा प्रति इतिहास हा ग्रंथ आहे. शिवाजी महाराजांवर अनेक लोकांनी विविध अंगाने जे लिहिलं या सगळ्यांचा परामर्श घेऊन अतिशय उत्कृष्ट असा ग्रंथ चंद्रशेखर शिखरे यांनी घेतला आहे. ज्यांना याच्याबद्दल विशेष माहिती, जास्तीची माहिती हवी असेल त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर आहा साळुंखे महाराष्ट्रातील एक प्रकांड पंडित आणि विद्वान. त्यांनी ऐतरेय ब्राह्मण हे पुस्तक लिहिलं आहे. ऐतरेय ब्राह्मणाचा मराठीमध्ये अनुवाद आणि त्याच्यावरची त्यांचं भाष्य त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. श्रीमंत कोकाटे यांनी शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे गोविंद पानसरे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता याच्यातही शिवाजी महाराजांच्या कार्यावर, विचारावर प्रकाश टाकलेला आहे. श्रीमंत कोकांनी अभिमान इतिहासाचा हा एक ग्रंथ आपल्याला वाचण्यासारखा आहे. मामा देशमुख यांचा शिवशाही हा ग्रंथ सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये माहिती पुरवतो. छत्रपती शिवराय या प्राध्यापक अशोक राणा
यांच्या पुस्तकातून आपल्याला या संदर्भात अधिक माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, महम्मदी की ब्राह्मणी या कॉम्रेड शरद पाटील या प्राच्यविद्या पंडिताच्या ग्रंथातून सुद्धा आपल्याला योग्य ती माहिती मिळू शकते. आणि म्हणून इतिहासातले असत्य जे आहे ते दूर करून खरा इतिहास समाजापुढे आणला पाहिजे. कारण आपल्याला भविष्य घडवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला खरा इतिहास माहीत असला पाहिजे. मी माझ्या परीने आपल्या पुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या सत्याचा शोध घ्यावा. आपल्याला जी मतं पटली असतील किंवा जी आपल्याला रुचली नसतील त्याबद्दलही आपण ब्लॉगवर आपली मतं नोंदवावीत, आपल्या सूचना कराव्यात आणि इतिहासाचा शोध घेण्यासाठी आपल्याला जे सत्य सापडलंय या साहित्याचा लोकांपर्यंत नेण्यासाठी या कार्यामध्ये आपणही मदतनीस व्हावे. या शेअरिंग ट्रूथ त्या ब्लॉगला सबस्क्राईब करावे अशी विनंती फक्त आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो. आजचा विषय रामदास होता. पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव याच्याबद्दलही अशाच प्रकारे पुराव्यासह माहिती सादर केली जाईल. लवकरच पुन्हा आपल्या भेटीला येऊ. तोपर्यंत नमस्कार.